हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं नाईट टाईम स्किन केअर रुटीन. आज जे रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते स्पेसिफिकली आहे ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी, कारण माझी पर्सनली खूप ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किन आहे. आणि व्हिडिओ चालू करायच्या आधीच मी तुम्हाला डिस्क्लेमर देते की आज जे काही प्रॉडक्ट्स मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा जे काही रुटीन मी फॉलो करणार आहे ते माझ्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. तुमच्यासाठी पण हे प्रॉडक्ट्स किंवा हे रुटीन लागू होईल असं नाहीच, तर तुम्ही प्रॉपर रिसर्च कर राहा तुमच्या स्किन टाईप आणि स्किन कन्सर्न अनुसार, आणि त्या पद्धतीनेच तुम्ही प्रॉडक्ट्स विकत घ्या. मग मी तुम्हाला बेस्ट ऑप्शन सांगते की जस्ट डिरेक्टली गो अँड विजिट अ डरमॅट. तर आता सुरू करूया आपलं नाईट टाईम स्किन केअर रुटीन. तर मी आज एकदम पटकन आणि सिम्पल असं स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण मला पर्सनली अशा रुटीनसोबत कन्सिस्टंट राहायला खूप प्रॉब्लेम पडतो. म्हणजे जर तुमचं खूप असं 7 स्टेप 10 स्टेप स्किन केअर रुटीन असेल तर कन्सिस्टंट राहायला खूप डिफिकल्ट होतं. त्यामुळं आज जे मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे इट इज हार्डली 3 to 4 स्टेप्स, ज्यातली 4th स्टेप पण आय गेस ऑप्शनल असेल. जस्ट 4 प्रोडक्ट्स आज मी यूज करणार आहे रुटीनमध्ये. जसं मी आधीच मेन्शन केलं की माझी स्किन ड्राय आणि सेन्सिटिव्ह आहे, तर आज जे प्रोडक्ट्स आहेत ते पण सगळे ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुटेबल असणारे प्रोडक्ट्स मी तुम्हाला दाखवणार आहे. सो लेट्स बिगिन. तर फर्स्ट स्टेप आहे क्लेन्झर. तर मी ऑलरेडी माझं फेस आत्ता क्लेन्झ करून आलेले आहे. ड्राय स्किन असेल तुमची तर कोणतं क्लेन्झर वापरायचं? क्लेन्झिंगसाठी मी आज इथे यूज केलेलं आहे सेरावेचं क्लेन्झर, जे की एक हायड्रेटिंग क्लेन्झर आहे. स्पेशली फॉर नॉर्मल टू ड्राय स्किनसाठी हे क्लेन्झर आहे आणि खूप माइल्ड असं हे क्लेन्झर आहे. त्याचं टेक्स्चर एकदम असं क्रीमी मिल्की टाईपचं टेक्स्चर आहे याचं. त्यामुळे हे क्लेन्झर जेव्हा मी वापरते ना त्यानंतर मला असं फेस एकदम खूप ड्राय किंवा असं ओढल्यासारखा फेस जाणवत नाही. इनिशियली ह्याच्या आधी पण मी खूप सारे क्लेन्झर्स वापरले आणि इनिशियली ते क्लेन्झर्स वापरल्यानंतर काय व्हायचं ना की सगळे ते ऑइल खूप रिप ऑफ करून घ्यायचे, त्यामुळे स्किन माझी खूप ड्राय आणि अशी ओढल्यासारखी वाटायची. आणि मला असं वाटत होतं की अरे माझी स्किन अशी ड्राय पडते किंवा ओढल्यासारखी वाटते, म्हणजे ते सगळं ऑइल गंक असं ते सगळं क्लेन्झर त्यातनं काढून टाकतंय. बट नाही, मी चुकीचे होते. ते ॲक्च्युली माझी स्किन बॅरियर खराब करत होतं. त्यामुळं जर तुमची ड्राय स्किन असेल तर मेक शुअर की तुम्ही असं एक क्लेन्झर यूज करत असाल जे की हायड्रेटिंग असेल, ज्याचं टेक्स्चर थोडं क्रीमी असेल, ज्याची कन्सिस्टन्सी थोडीशी अशी मिल्की असेल. सो हे सेरावेचं क्लेन्झर खूप छान आहे. हे वापरल्यानंतर तुम्हाला इन्स्टंट तो डिफरन्स जाणवेल तुमच्या स्किनच्या हायड्रेशनमध्ये फेस वॉश केल्यानंतर. मला काय करायचं आहे, बेसिकली तुमचा फेस वेट करायचा आहे आणि ह्याचं एकदम एकदम कॉइन साईज अशी अमाऊंट घ्यायची आहे आणि पूर्ण फेसवर तुमच्या जेंटली तुम्हाला मसाज करायचं आहे. एकदम असं रगडायचं नाही आहे भांडे घासल्यासारखं, ओके. एकदम जेंटली असं मसाज करायचं आहे, प्रेमाने मसाज करायचं आहे. एकदम जर तुम्ही रगडायला गेला ना तर तुमचं स्किन टेक्स्चर खराब होईल, तुमचं स्किनचं बॅरियर पण खराब होईल. असं बिलकुल करायचं नाही. एकदा का जेंटली मसाज करून झाल्यावर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आणि स्वच्छ टॉवेलनी किंवा नॅपकिननी पॅट ड्राय करायचं आहे. टॉवेलनी परत रगडायचा नाही. बरेचसे लोक ती चूक करतात की माइल्ड एक्सफोलिएशन होतं म्हणून टॉवेलनी असं खूप फेस रगडतात. त्यांनी तुमचे नॅचरल ऑइल्स अजून रिप्ट ऑफ होतात स्किनपासून आणि स्किन अजून जास्त ड्राय होते. तर तसं बिलकुल करायचं नाही आहे. एकदम जेंटली टॉवेलनी पॅट करून घ्यायचं. ऑलरेडी आता फेस वॉश करून आलेली आहे. आपण आता जाऊयात नेक्स्ट स्टेपकडे, विच इज सिरम्स. मार्केटमध्ये भरपूर असे सिरम्स अवेलेबल आहेत, ओके. प्रत्येक वेगळ्या स्किन कन्सर्नसाठी वेगवेगळे सिरम्स अवेलेबल आहेत. प्रत्येक स्किन टाईपसाठी वेगवेगळे सिरम्स अवेलेबल आहेत. तर आहे ना, रात्रीची वेळ ही खूप चांगली असते. म्हणजे तुम्ही जे काय तुमच्या चेहऱ्याला किंवा बॉडीला अप्लाय करणार आहे ना ते रात्रीच्या वेळी खूप छानपणे तुमची बॉडी ॲब्झॉर्ब करून घेणार आहे. तर त्यामुळे रात्री असे सिरम्स वापरायचे जे की आपल्याला आपले स्किन कन्सर्न्स टार्गेट करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी मदत करणार आहे. असे सिरम्स आपण रात्री वापरणार आहे. स्किन कन्सर्न्स काय काय असू शकतात? तुमचा चेहरा डल वाटतोय किंवा तुम्हाला पिगमेंटेशन आहे, तुम्हाला डार्क स्पॉट्स आहे, तुम्हाला रिंकल्स आहेत, तर हे सगळे वेगवेगळे स्किन कन्सर्न्स असू शकतात. आणि हे स्पेसिफिक स्किन कन्सर्न्स टार्गेट करण्यासाठी जे सिरम्स अवेलेबल असतात ते सिरम्स आपण रात्री वापरायचे आहेत. आज मी इथे यूज करणार आहे कोसारेक्सचं ॲडव्हान्स्ड स्नेल 96 म्युसिन पॉवर एसेन्स. तर हे सिरम मी यूज करणार आहे आज. माझा स्पेसिफिक कन्सर्न आहे डिहायड्रेशन आणि डलनेस. तर हे सिरम ते टार्गेट करण्यासाठी किंवा ते कमी करण्यासाठी मला मदत करणार आहे. तर मी असे 4 ड्रॉप्स घेणार आहेत आणि
छानपैकी स्किनमध्ये जेंटली एकदम मसाज करणार आहे. हे ना खूप लाईट वेट असं वॉटरी टेक्स्चर सारखं सिरम आहे, जे क्विकली ॲब्झॉर्ब होतं. मी थोडं जास्त घेतलेले. सुरुवातीला थोडंसं स्टिकी फील होतं, पण नंतर नंतर सवय होती. कान विसरायचे नाहीत, गळा विसरायचा नाही, कारण तिथे पण आपल्याला रिंकल्स वगैरे पडतात. ते पण छान हायड्रेट झालं पाहिजे. तर हे सिरम आहे ना, मला मदत करणार आहे माझं पिगमेंटेशन फेड करण्यासाठी. जे काय डार्क स्पॉट्स असतील माझ्या चेहऱ्यावर ते फेड करण्यासाठी. आणि मेजर म्हणजे डीप हायड्रेशन प्रोव्हाइड करणार आहे मला हे सिरम. ओके, बघा एकदम क्विकली ॲब्झॉर्ब झालं आहे हे, आणि मस्त असा ग्लो त्यांनी चेहऱ्यावरती दिलेला आहे. आणि मी मोस्टली तुम्हाला सजेस्ट करेन की एका दिवशी तुम्ही एकच सिरम वापरा, जास्तीत जास्त 2. कारण तुम्ही जर मल्टिपल सिरम्स लेअर करत गेला ना, तर कुठलं नेमकं तुमच्यासाठी इफेक्टिव्ह आहे हे तुम्हाला कळणार नाही. जेवढं जास्त तुम्ही तुमचं स्किन केअर सिम्पल ठेवणार आहे, तेवढं जास्त ते इफेक्टिव्ह राहणार आहे. आणि मल्टिपल सिरम जर तुम्ही यूज करणार असाल तर त्याच्या आधी तुम्ही प्रॉपर रिसर्च करा, कारण बरेचसे सिरम्स असे असतात जे आपण एकमेकांसोबत लावू शकत नाही. स्पेसिफिकली जर तुम्ही ॲक्टिव्ह यूज करत असाल तर ॲक्टिव्हसोबत पण बरेचसे असे सिरम्स असतात की जे आपण लावू शकत नाही. त्याच्याने स्किन जास्त इरिटेट होऊ शकते किंवा रॅशेस वगैरे पण डेव्हलप होऊ शकतात. तर हे उद्योग करण्याआधी ChatGPTवर जावा किंवा इंटरनेटवर जावा आणि चेक करा की कोणते सिरम्स कशासोबत कम्पॅटेबल असतात. किंवा अगेन बेस्ट ऑप्शन इज गो विजिट युअर डर्मॅट, आणि डर्मॅटला विचारा, ते तुम्हाला प्रॉपर असं रुटीन सांगतील की कुठल्या सिरमसोबत काय वापरायचं ते. तर हे तर झालं सिरमसोबत. मस्त क्विकली ॲब्झॉर्ब झाले, बिलकुल माझा चेहरा असं स्टिकी किंवा काय वाटत नाही आहे मला. 3 नंबरची स्टेप आहे मॉइश्चरायझेशन. मॉइश्चरायझर का वापरायचं? आता आपण जे सिरम लावलं ना, तर ते प्रॉपरली काम करण्यासाठी आणि त्याला सील करण्यासाठी मॉइश्चरायझर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ड्राय स्किनवाल्यांनी तर स्पेसिफिकली मी सजेस्ट करेन की तुम्ही तर मॉइश्चरायझर लावलंच पाहिजे. पण तुमची स्किन ऑइली जरी असेल तरी मॉइश्चरायझर तुम्ही स्किप करू नका. तुम्ही लाईट वेट किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर यूज करू शकता, ज्यांची स्किन ऑइली आहे ते लोक. पण मॉइश्चरायझेशन कधी स्किप करायचं नाही. ड्राय स्किनवाल्यांनी मोस्टली थिक किंवा अगेन क्रीमी बेस असलेले मॉइश्चरायझर्स वापरा, जेणेकरून प्रॉपर हायड्रेशन तुमच्या स्किनला भेटेल. तर आज मी इथे वापरणार आहे परत कोसारेक्सचंच ॲडव्हान्स नेल 92 ऑल इन वन क्रीम. ही क्रीम थोडीशी स्टिकी आहे. तर मी भरपूर असं घेतलेलं आहे मॉइश्चरायझर. भरपूर स्टिकी आहे, मी तुम्हाला दाखवते किती स्टिकी आहे. हे लिटरली एवढं स्टिकी आहे, पण त्याच्यामुळेच ते पूर्ण डीप हायड्रेशन प्रोव्हाइड करणार आहे मला. आणि हायड्रेटिंग असून पण हे बिलकुल हेवी मॉइश्चरायझर नाही आहे. कान आणि गळा विसरायचा नाही. हे पण त्या सिरम सारखंच ना, एकदम असं लाईट वॉटर बेस असंच मॉइश्चरायझर आहे. सुरुवातीला थोडं वियर्ड वाटतं कारण चिपचिप आहे, पण एकदा सवय झाली की हे खूप छान मॉइश्चरायझर आहे. आणि ह्याच्यात हायलोरॉनिक ॲसिड आहे, त्याच्यामुळे खूप छान असं हायड्रेशन हे माझ्या स्किनमध्ये येणार आहे.
ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक मॉइश्चरायझर म्हणजे सेटाफिलचं येतं एकदम असं ग्रीन कलरच्या पॅकेटमध्ये. ट्यूबमध्ये पण येतं आणि टब पण येतो त्याचा. ते पण खूप छान मॉइश्चरायझर आहे. ते थिक मॉइश्चरायझर एकदम असं बाम कन्सिस्टन्सी असल्याचं मॉइश्चरायझर आहे. आणि यू कॅन सी किती छान असा ग्लो त्यांनी मला दिला आहे. मी बऱ्याचदा हे मॉइश्चरायझर यूज करते ॲज अ मास्क. म्हणजे मी एकदम पातळ असा लेअर लावते रात्री झोपायच्या आधी आणि इट परफेक्टली हायड्रेट्स माय स्किन. सी मस्त असा ग्लो दिला आहे त्याने. आणि आता लास्ट स्टेप जी मी करते जी की ऑप्शनल आहे पण मला पर्सनली आवडतं, कारण माझ्या चेहऱ्यावरती बरेचसे असे स्पॉट्स आहेत जिथं मला लिटरली ड्राय पॅचेस होतात. म्हणजे तिथं स्किन खूप ड्राय आणि फ्लेकी होते. त्यामुळं ही स्टेप मी करते किंवा ही स्टेप त्यासाठी मला नेसेसरी वाटते. तर मी ह्यानंतर अजून एक लेअर लावते ऑफ थिक मॉइश्चरायझर. आणि मी ते फक्त त्या स्पेसिफिक एरियाजमध्ये लावणार आहे जिथे की मला ड्राय पॅचेस होतात. फॉर एक्झाम्पल इथे अराउंड द नोज आणि नोजवरती मला ड्राय पॅचेस खूप जास्त होतात. त्यामुळे त्या स्पेसिफिक एरियाजमध्येच मी फक्त ती क्रीम लावते. त्यासाठी मी वापरणार आहे ला रोश पोझेचं सिका प्लास्ट बॉम्ब. तर मी हे यूज करणार आहे ॲज अ स्पॉट ट्रीटमेंट. तर मी स्मॉल अमाऊंट्समध्ये घेणार आहे आणि जिथं जिथं मला ड्राय पॅचेस होतात ना तिथे तिथे मी फक्त हे अप्लाय करणार आहे. ओके. तर हे स्पेसिफिक ठिकाणी आहेत जिथं मला ड्राय पॅचेस होतात. ऑलमोस्ट सगळ्या स्किन टाईपचे लोक हे बाम वापरू शकतात. तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल, ऑइली असेल, ड्राय असेल, इरिटेटेड असेल तरी पण तुम्ही हे वापरू शकता. स्किन बॅरियर रिपेअर करण्यासाठी हे खूप चांगलं प्रोडक्ट आहे. तर हे असं मी ज्या त्या स्पेसिफिक एरियाजमध्येच हे कॉन्सन्ट्रेट करून तिथल्या तिथेच मसाज करणार आहे. मला पर्सनली ना हे कोसारेक्सचं स्नेल म्युसिननी आणि ह्या बामनी खूप मदत केली आहे फॉर माय ड्राय पॅचेस. तर असं छान असं मसाज करून तिथल्या तिथं ऑब्झर्व करणं. हे थोडंसं व्हाईट कास्ट सोडतं, बट बिकॉज मला कुठं बाहेर जायचं नाही आणि मी हे मोस्टली रात्रीच्या वेळेसच अप्लाय करते, सो आय एम ओके विथ इट. ते सिरम आणि हे प्रोडक्ट हे हायपर पिगमेंटेशनसाठी खूप छान इफेक्टिव्ह वर्क करतं. फोरहेडचं ब्लेंड करूयात. मी आय थिंक जास्त प्रोडक्ट घेतले. मी रोज एकदम पी साईज अमाऊंटच घेते. ओके, मस्त ब्लेंड झालंय सगळं. मस्त ब्लेंड झालेले आहेत सगळे प्रोडक्ट्स. अँड दिस इज हाऊ माय स्किन लुक्स लाईक. लास्ट स्टेप, लिप बाम. तर हा होता माझा एकदम सिम्पल, इफेक्टिव्ह आणि क्विक असा नाईट टाईम स्किन केअर रुटीन. जे काय प्रॉडक्ट्स मी यूज केलेले आहेत ते सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिंक्स देईन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मी तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट.